हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज खूपच गडबड होते सकाळपासून. तर म्हटलं आता थोडंसं वेळ मिळाला आहे तर आपण थोडासा राईस करून घेऊयात. पण तो पांढरा राईस खाऊन कंटाळा येतो. यासाठी मी थोडंसं चेंज म्हणून इथे अगदीच तेलामध्ये थोडंसं कांद्याची पात परतलेली आहे. घरामध्ये काही व्हेजिटेबल्स होते, त्यात गाजर आणि कांद्याची पात, मटार आणि मुळाच्या शेंगा होत्या. तर त्या मी असं ह्या प्रकारे घालून फ्राय केलेलं आहे. अगदीच साधा सिंपल व्हेजिटेबल राईस म्हटलं तरी चालेल. तर इथे मी छान असे परतून घेत आहे. आपल्यासाठी हा वेळ आपण काढावाच लागतो, तर त्यासाठी एकटीपुरतं हे मी करत आहे. तर थोडासा चेंज म्हणून हे करत आहे मी. तर थोडंसं मी ह्याच्यावरून मीठ घालत आहे, जेणेकरून भाज्या मऊ होतील आणि छान परतल्या जातील. तर इथे छान असं हे मस्त मिक्स झालेलं आहे. थोडीशी मी ह्याच्यामध्ये हळद घालते आहे, थोडीशी बेडगी मिरची घालते आहे आणि टमॅटो सॉस घालते आहे. तर छान हे परतवून घ्यायचं आपल्याला. तर मस्त तोंडाला पाणी सुटत आहे असं. तर हा मी राईस होता तो शिजवून घेतला होता आणि हा मिक्स करून घेणार आहे असा. तर बघू शकता कसा मोकळा मोकळा हा झालेला आहे अगदी. तर बघा, तुम्हाला याच्यामध्ये फ्राईड राईस मसाला घालायचा असेल तरी तो घालू शकता, किंवा शेजवान चटणी आणि सोया सॉस देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मी तसं न करता अगदी सिंपलमध्ये हा राईस केलेला आहे. तर बघा कसं वाटलं नक्की सांगा. मस्त असं गरमागरम वाफाळलेला भात, ह्याच्यावर एक धार तुम्ही तुपाची घालून देखील खाऊ शकता, तुम्हाला आवडत असेल तर. कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.